आणि आता पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या। नागपूरच्या सीताबर्डी भागातील अनधिकृत दुकानांवर नागपूर सुधार प्रन्यासचे पथक जे आहे ते कारवाई करत होतं। यावेळेस अचानक दुकानाची इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली। इमारत पडण्याचं काम सुरू असतानाच ही इमारत कोसळलेली आहे। अहमदनगरला नवीन पाण्याच्या टाकीचं काम सुरू असताना स्लॅब कोसळल्याची घटना घडली। अचानक स्लॅब कोसळल्यामुळे 8 कामगार जखमी झाले असून 1 कामगार गंभीर जखमी आहे। सेलू तालुक्यातील बाभुळगाव येथील शेतकरी सुधीर टेकाडे यांच्या शेतातील तुरीच्या गंजीला रात्रीच्या दरम्यान आग लावण्यात आलेली आहे। अनिल सराडे यानं जुन्या वादाचा राग मनात धरूनच ही तुरीची गंजी पेटवून दिली। या घटनेमध्ये 50 क्विंटल तुरीचा जळून कोळसा झाल्यामुळे शेतकऱ्याचं 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालं। या प्रकरणी पोलिसांनी अनिल सराडे याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। रायगड जिल्ह्यातील रोहातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील समट्रान्स कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू असून आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। धुळ्यामध्ये पिंपळनेर शहराजवळ एका एसटी बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे बसवरचं नियंत्रण सुटलं। यावेळेस बस चालकानं प्रसंगावधान राखल्यामुळे बसमध्ये 60 पेक्षा अधिक प्रवाशांचा जीव वाचलेला आहे। ही घटना टोल नाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। अतिरिक्त आयुक्तांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महापालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। काँग्रेसच्या नगरसेवकांनी काल अतिरिक्त आयुक्तांना मारहाण केली होती। या प्रकरणी अरविंद मोरे, रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वीज नियामक आयोगाच्या आदेशानुसार 2016ला निश्चित केलेले 2018 मधील वीज दर मार्च 2020 पर्यंत कायम ठेवावे या मागणीकरिता पालघर जिल्हा महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत वीज बिलांची होळी केली। अमरावती जिल्ह्यातील होली क्रॉस इंग्लिश स्कूल प्रशासनानं विद्यार्थिनींना परीक्षेला बसून न दिल्याची घटना या ठिकाणी घडलेली आहे। तर 2 तास ऑफिस समोर या विद्यार्थिनींना बसून ठेवलं होतं। या प्रकरणी शाळेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलंय। घरकुलाचा लाभ त्वरित मिळावा या मागणीसाठी अचलपूर नगर परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर घरकुलाचा लाभ न मिळालेल्या महिला पुरुषांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। अचलपूरमधील बिलनपुरा भागातील दलित वस्तीच्या घरकुलाचा लाभ त्वरित मिळावा याबाबत अनेक वेळा मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे। अमरावती जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची शेती मोठ्या प्रमाणात धरणामध्ये गेली आहे, परंतु शासनानं अद्यापही या प्रकल्पग्रस्तांचं योग्य पुनर्वसन केलेलं नाही। त्यामुळे जमिनीची वाढीव रक्कम न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांच्या वतीनं अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। प्रशासनाकडून कोणतेही ठाम निर्णय मिळालेले नसल्यामुळे आंदोलकांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावर रात्रभर आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये महिला, लहान मुलं यांनी थंडीतच रस्त्यावर झोपून आपल्या मागण्यांसाठी यावेळेस आंदोलन केलेलं आहे आणि सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। परभणीमध्ये आरक्षणासाठी धनगर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या मेळाव्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाची दिशा आणि राजकीय दिशा तसंच विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। तर आरक्षण न मिळाल्यास भाजपाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या मेळाव्यामध्ये देण्यात आला। कोल्हापूरमधील ताराराणी चौकात महिलांनी पाण्यासाठी रास्ता रोको केला। अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी विभागीय कार्यालयावर घागर मोर्चा काढत आंदोलन केलं। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 44% जलसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली। गतवर्षीच्या तुलनेत हा जलसाठा तब्बल 2 लाख दशलक्ष लिटरनं कमी आहे। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मुंबईत पाणी प्रश्न पेटण्याची चिन्ह आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी म्हणून 42,61,88,00,000 रुपयांचं अनुदान प्राप्त झालं। त्यातील पहिला हप्ता हेक्टरी 3,400 रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर कलशेट्टी यांनी दिली आहे। मागेल त्याला शेततळं या योजनेअंतर्गत खामगाव तालुक्यात सर्वात जास्त 700 शेततळी पूर्ण झाली असून 642 शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलाय। तर कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कक्ष उभारला असून शेतकऱ्यांनी संपर्क साधण्याचं आवाहन देखील कृषी विभागाने केलंय। सातारा नगरपालिकेच्या वतीनं जिल्ह्यातील नामांकित कला, क्रीडा, सांस्कृतिक व्यक्तींचा पुरस्कार सोहळा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते पार पडला। यावेळेस पुरस्कारानंतर उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या शैलीत गाणं देखील सादर केलं। मातोश्रीवर मावळ लोकसभा मतदार आणि विदर्भातील वर्धा लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली। 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मोदींची लाट होती, पण आता उद्धव ठाकरेंची लाट आहे असं म्हणत शिवसैनिकांनी या बैठकीत स्वबळाचाच नारा दिला। शिवसेनेला लोकसभेआधी विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला हवा आहे।
त्यानंतर लोकसभेच्या जागा वाटपावर बोलू असा हट्ट शिवसेनेनं धरलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठ्या भावाचा आग्रह कायम ठेवत 1995च्या जागा वाटपाच्या सूत्राचा प्रस्ताव भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यापुढे ठेवल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. आगामी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना भाजप युतीचं घोंगडं अजूनही भिजत पडलंय. त्यातच विरोधकांनी एकजूट केल्यामुळे भाजपनं आता शिवसेनेसोबतच्या युतीच्या हालचालींना वेग दिलाय. युती व्हावी ही तर आमची जाहीर मागणी असून ती आम्ही अनेकदा बोलून दाखवली आहे. याबाबत आम्ही स्पष्ट भूमिका व्यक्त केली असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरे आणि अमित शहा युतीचा संवाद वाढवण्यासाठी फोनवर चर्चा करत असताना पालघर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा मातोश्रीवर कुटुंबासह दाखल झाले. पालघर लोकसभा मतदारसंघाचा खासदार शिवसेनेचाच होणार असा संकल्प केल्याचं श्रीनिवास वनगा यांनी म्हटलंय. जागा वाटपावर तोडगा न निघाल्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाआघाडीत न जाण्याचा राजू शेट्टी यांनी निर्णय घेतल्याचं कळतंय. स्वाभिमानी शेतकरी संघटना 9 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा वाटपही ते करतील. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, जर तुम्हाला अडचण आली तर शिवसेनेला हाक मारा. शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी राहील असं आश्वासन युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलंय. यावेळेस आदित्य ठाकरेंनी शेतकऱ्यांसोबत भावनिक संवादही साधला. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना कायम राहणार असं आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळेस या शेतकऱ्यांना दिलं. चांदिवलीमधील शिवसेना माजी शाखा प्रमुख सागर तुलस्कर आणि त्यांच्या 150 कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. मनसेतून सेनेत गेलेले नगरसेवक दिलीप लांडे यांच्या विधानसभा क्षेत्रातील हे शिवसेनेचे कार्यकर्ते मनसेमध्ये गेल्यामुळे दिलीप लांडेंच्या अडचणीमध्ये आता वाढ होणार आहे. पार्थ पवार यांनी मावळ मतदारसंघामध्ये जाऊन वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. तर काल पार्थ पवार यांनी या ठिकाणी पाण्याची देखील पाहणी केली आहे. भाजपा सरकार सत्तेत आल्यावर तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचं अनेक आश्वासन यावेळेस देण्यात आले होते, परंतु अद्यापही तरुणांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. राष्ट्रवादीच्या वतीनं बेरोजगारी विरोधात अंबरनाथ तहसील कार्यालयावर यासाठीच धडक मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं वाढत्या बेरोजगारी विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळेस राष्ट्रवादी भवन ते मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाही काढण्यात आला. अमेरिकेतल्या गृहनिर्माण प्रक्रियेचा अभ्यास करण्याच्या निमित्तानं अमेरिकेत गेलेल्या अधिकाऱ्यांनी तिथेच मुक्काम ठोकलाय. 18 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले 21 अधिकारी अजूनही परतलेले नाहीयेत. TV9च्या हाती या अधिकाऱ्यांच्या नावाची आता यादी लागली आहे. अमेरिकेच्या दौऱ्यावर गेलेले ते 21 अधिकारी दौरा झाल्यावर स्वतःच्या पैशानं थांबलेत तर त्यात काही गैर नाही. मात्र ते सरकारी पैशांवर थांबले असतील तर याबाबत चौकशी करून त्या सर्व अधिकाऱ्यांना नोटिसा देऊ असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. मुंबई आणि देशाला हादरवणाऱ्या शक्ती मिल सामूहिक रेप प्रकरणामध्ये 4 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ही फाशीची शिक्षा कायम करण्याच्या याचिकेवर 4 मार्चपासून मुंबई कोर्टामध्ये सुनावणी सुरू होणार आहे. मुळशी तालुक्यातील ताम्हिणी घाटामध्ये आरटीआय कार्यकर्ते विनायक शिरसाट यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. पुण्यातील अनेक जमीन घोटाळे त्यांनी बाहेर काढले होते. दरम्यान त्यांच्या कुटुंबियांना त्याची हत्या झाल्याची आता माहिती मिळते आणि त्यांनी तसा आरोप देखील केलेला आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या पोलिसाची बातमी TV9 मराठीवर दाखवल्यानंतर पोलीस अधिकारी खडबडून जागे झाले. त्यामुळे आता पोलिसांनाही हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले. नागपूरच्या फुटाळा तलाव परिसरातील तरुणींमध्ये झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. क्षुल्लक कारणावरून या तरुणींचे 2 गट भिडले होते. धुळे शहराजवळील मोराणे फाटा इथे फुकट दारू दिली नाही म्हणून हॉटेल तन्वीच्या मालकावर कुऱ्हाडीनं प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये हॉटेल मालक बसराज राठोड यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हिंगणघाट उमरेड मार्गावरील गिरडजवळ दारू घेऊन जाणाऱ्या कारनं दुसऱ्या कारला मागून जोरदार धडक दिली. यात वाहनाचं नुकसान झाल्यामुळे अटकलं असता दारू घेऊन जाणाऱ्या कार चालकानं दुसऱ्या कार चालकावर चाकून हल्ला करत त्याला मारहाण केली. मालेगाव शहरात हातात हत्यारं घेऊन दहशत माजवून फरार झालेल्या गुंडांच्या टोळीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. या अगोदर काही गुंडांना भिवंडीमधून ताब्यात घेण्यात आलं असून आतापर्यंत 16 आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलाय. चिंचवडच्या केशवनगरमधील काकडे टाउनशिप समोरील पार्किंगमधून कार चोरल्या गेलेल्या आहेत. या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चोरट्यांचा शोध सुरू आहे. सटाणा तालुक्यातील
ठेंगोडा या ठिकाणी असणाऱ्या गावंदर शिवारामध्ये महिनाभरात तिसऱ्या बिबट्यास जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलं. गेल्या 4 महिन्यांपासून ठेंगोडा या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळाला होता. गॅस सिलेंडर घेऊन जाणारा एक मोठा ट्रक पुणे इंदोर मार्गावरील अंकाई किल्ल्याजवळ पलटी झाल्यामुळे या ठिकाणी एकच दहशत निर्माण झाली होती. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा मात्र खोळंबा झाला होता. ट्रक चालकाला हृदयविकाराचा धक्का आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि हे वाहन उलटलं अशी प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद इथून आलेल्या एका 45 वर्षीय महिलेच्या पोटातून 30 किलो ट्यूमर काढण्यात आलाय. जे रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञांच्या युनिटला हे ऑपरेशन यशस्वी करण्यात यश आलंय. बार्शी टाकळी तालुक्यातील शिंदखेडा येथील एका युवकानं गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळू लहुजी वानखडे असं या युवकाचं नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे. नांदेडमध्ये रेल्वेचे 2 अत्यंत व्हीआयपी एसी कोच वापराविना पडू नयेत. या एसी कोचेसची काही समाजकंटक नासधूस करतायत. त्यामुळे रेल्वेच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचं नाहक नुकसान होत आहे. परंतु रेल्वे प्रशासनाचं याकडे साफ दुर्लक्ष झालंय. सोलापुरात मानवी हक्क असुरक्षित असल्याचं पाहायला मिळालं. सफाई कामगारांकडून हातानं मैला उचलण्याचं काम सुरू असल्याचं दिसून आलंय. मानवी मैला उचलणं कायद्यानं गुन्हा असतानाही हातानं मैला उचलण्याचं काम या ठिकाणी सर्रास सुरू आहे. जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. यावेळेस अकोला शहरातील वसंत देसाई स्टेडियमवर शालेय विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार करून सूर्यनमस्कार दिवस साजरा केलाय. जागतिक सूर्यनमस्कार दिनाचं औचित्य साधून व्यंकटेश योग अभ्यासिका आणि जाधव महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं सूर्यनमस्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस 1000 विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आणि प्राणायाम केले. नाशिकमध्ये लष्कराकडून विविध प्रकारच्या तोफांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. नाशिकच्या देवळालीच्या आर्टिलरी सेंटरतर्फे भारतीय तोफखाना विभागाच्या शस्त्रास्त्रांच्या कवायतींचं प्रात्यक्षिक देखील सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून पडणाऱ्या बोचऱ्या थंडीचा जोर ओसरलाय. मात्र थंडीचा जोर ओसरला असला तरी थंडीची मजा कोकणामध्ये अजूनही कायम आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तापमानाचा पारा आज 18 अंशांवर जाऊन पोहोचलाय. थंडीमुळे कोकणात धुक्याची चादर पाहायला मिळतेय. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा नागपूरमध्ये थंडी कायम आहे. साधारणतः या काळात विदर्भामध्ये कडक उन्हाळ्याला सुरुवात होत असते. मात्र यावेळेस निसर्गाच्या बदलामुळे अजूनही थंडी कायम आहे. उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. पुण्यातील थंडी आता काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे हुडहुडी भरलेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यात 10.6 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. त्यातच ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडी अजूनही कमी होण्याची शक्यता आहे. सध्या गुलाबी थंडीमुळे सर्वसामान्य सुखावले आहेत. मात्र याच थंडीचा वाढलेला मुक्काम केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या मुळावर आलाय. थंडीच्या लाटेमुळे केळी पिकांची वाढ खुंटलेली आहे. हिरव्यागार केळीची पानं चक्क पिवळी पडतायत. DS कुलकर्णी यांनी स्वतःला वृद्धाश्रमामध्ये ठेवण्याची मागणी कोर्टाकडे केली. हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करून 2 वर्षात ठेवीदारांचे पैसे परत करू अशी माहिती देखील DS यांनी दिली आहे. पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर करणारं पोलीस स्टेशन म्हणून पुण्यातील चतुशृंगी पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशनला आता मान पटकवलेला आहे. राज्यातील हे पहिलं पोलीस स्टेशन असल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे. पोलीस स्टेशनच्या छतावरील सोलर पॅनलमुळे 10 किलोवॅट विजेची निर्मिती होते. या सौर ऊर्जेतून फॅनपासून एसी पर्यंत आणि संगणकांपासून सीसीटीव्ही पर्यंत सर्व उपकरणं चालतायत. सौर ऊर्जेच्या वापरामुळे पोलीस स्टेशनच्या वीज बिलामध्ये वर्षाला 3 लाख रुपयांची घसघशीत बचत होणार आहे. मुकेश अंबानींच्या घरी पुन्हा लगीनघाई सुरू झालेली आहे. आकाश अंबानीची पत्रिका घेऊन अख्खं अंबानी कुटुंब सिद्धिविनायकाच्या चरणी आलं होतं. TV9च्या ऑपरेशन मुद्राची आता सरकारनं गंभीर दखल घेतली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्टिंग ऑपरेशनमधल्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणा केलेली आहे. तर संबंधित अधिकाऱ्यांची नावं केंद्र सरकारला कळवू असं देखील मुनगंटीवार यांनी म्हटलंय. हे जर खरं असेल तर हा विषय गंभीर आहे. याबाबत पुढच्या आठवड्यामध्ये एक बैठक बोलावू. यापूर्वी सुद्धा अशा घटना समोर आलेल्या होत्या. मुद्रामध्ये कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर आणि अधिकाऱ्यांवर कारवाईही झालीच पाहिजे. कोल्हापूरमधील ताराराणी चौकात महिलांनी पाण्यासाठी रास्ता रोको केला. अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी विभागीय कार्यालयावर घागर मोर्चा काढत आंदोलन केलं. उद्धव ठाकरे आणि अमित शहा युतीचा संवाद वाढवण्यासाठी फोनवर चर्चा करत असताना पालघर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा मातोश्रीवर कुटुंबासह दाखल झाले. पालघर लोकसभा मतदारसंघाचा खासदार शिवसेनेचाच होणार असा संकल्प यावेळेस त्यांनी बोलून दाखवला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या यावेळेस जनावरांना चारा वाटपाचा प्रश्न सोडवण्यासाठी देखील ते मदत करतील. पार्थ पवार यांची मावळ मतदारसंघामध्ये यावेळेस मोठ्या प्रमाणात हजेरी पाहायला मिळते.
काल देखील पार्थ पवार यांनी या ठिकाणी येऊन अनेक कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे. यावेळेस राष्ट्रवादी भवन ते मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. नाशिकमध्ये लष्कराकडून विविध प्रकारच्या तोफांची चित्रथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरतर्फे भारतीय तोफखाना विभागाच्या शस्त्रास्त्रांच्या कवायतींचं प्रात्यक्षिक सुरू आहे. पालघरमधील सभेत प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा आरएसएसवर जोरदार टीका केली. आमचा लढा यशस्वी होत असल्यामुळे आरएसएसच्या पोटात दुखत आहे असा आरोप त्यांनी केलाय. संविधान बदलण्याचा नारा आरएसएसचा असल्याचा आरोपही त्यांनी केला. पुण्यामध्ये संजय काकडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळेस काकडे यांनी पुन्हा भाजपवर टीका केली. भाजपनं माझा वापर केल्याचा आरोप काकडे यांनी केला. मुख्यमंत्री मला भावासारखे आहेत, पण भावानंच लाथ मारल्याची टीका काकडे यांनी केली आहे. सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉकमधील 8 व्हेंटिलेटर बंद असून केवळ 4 व्हेंटिलेटरवरच अतिदक्षता विभाग सुरू आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. स्वच्छता अभियानांतर्गत केंद्र सरकार बंद दरवाजा हे अभियान खास महिलांसाठी राबवतोय. मात्र या अभियानाला अंबरनाथ महापालिकेनंच हरताळ फासल्याचं दिसतंय. अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरामध्ये महिलांच्या शौचालयाला दरवाजेच नाहीयेत. महिलांच्या या गंभीर प्रश्नांकडे अंबरनाथ महापालिकेला लक्ष द्यायलाही वेळ नाहीये.